आणि आता थेट जाऊयात मेट्रोचं उद्घाटन होत आहे की त्यांनी पुढील मान्यवरांचं स्वागत करावं। मेट्रो प्रकल्पाचा आणखीन एक टप्पा हा सर्वसामान्य नागरिकांसाठी आता खुला होतो आहे। सना मलिक यांचं मेट्रो स्वागत। 2B चं हे लोकार्पण आहे आणि तुकाराम काते सर यांचं यामुळे स्वागत। आता मुंबईकरांचा मंगेश प्रवास कुडाळकर अधिक सर, जलद यांचंही स्वागत। आणि सर्व मान्यवरांचं स्वागत अधिक आरामदायक होईल अशी अपेक्षा आहे। आणि खरोखरच अतिशय उत्तम असा हा MMRDA चे मार्ग सर्व आपल्या प्रमुख सगळ्यांना जो वाहतुकीचे अधिकारी प्रश्न आहेत, ते प्रश्न उपस्थित आहेत। सोडवणारा राज्याचे असा मुख्यमंत्री, खरं तर हा दोन्ही मार्ग आहे। उपमुख्यमंत्री मेट्रो लाईन 2B चं हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। झालेलं आहे आणि डायमंड गार्डन ते महाराष्ट्र नगर मंडळ आज 2 मेट्रोंचं लोकार्पण होत आहे। आता सुरू होते। मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी त्याला हिरवा झेंडा दाखवला आणि 9 नंतर आता मेट्रो 2B चं लोकार्पण। 5 स्थानकांचा समावेश आहे आणि ही सेवा सुरू झाल्यामुळे चेंबूर, देवनार, मानखुर्द या परिसरातल्या प्रवाशांना जलद, सुरक्षित आणि विश्वासार्ह सार्वजनिक वाहतूक निश्चित उपलब्ध होणार आहे आणि त्याच कोनशिलेचं 2B मार्ग हा 5 मेट्रो स्थानकं येतात त्यात 2B प्रकल्पाची माहिती देणारी एक ध्वनी चित्रफित यानंतर आपण पाहणार आहोत। वाहतुकीचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवणारा असा खरं तर हा मार्ग आहे। मेट्रो लाईन 2B चं उद्घाटन आता झालेलं आहे आणि डायमंड गार्डन ते महाराष्ट्र नगर मंडाळे या रूटवर मेट्रो अक्षय लाईनची कुडकेलवार सेवा आपले आता प्रतिनिधी सुरू आपल्यासोबत होते। जोडले गेलेत। आपण अक्षय, सगळेच जण डायमंड गार्डन पर्यंतचा हा मार्ग आता खुला झालाय मेट्रो 2B। मंडाळे या सुमारे 5.6 नक्कीच मिलिंद सर, आपण जर बघतोय की डायमंड गार्डन ते मंडालेपर्यंत 5 स्थानकं यामध्ये जोडण्यात आलेली आहे। खरं तर हा पहिला टप्पा आहे। हा एकूणच प्रकल्प आपण बघितला मेट्रो 2B, तर हा अत्यंत महत्वाकांक्षी आणि खऱ्या अर्थानं मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरांना मेट्रोच्या जाळ्याने जोडणारा आहे। मात्र त्याला पूर्ण क्षमतेने सुरू होण्यासाठी 2027 उजाडणार आहे। मात्र तुर्तास चेंबूर ते मानखुर्द परिसरामध्ये ज्या 5 स्थानकामध्ये हा मार्ग सुरू झालेला आहे। आपण बघतोय की याच मार्गावरनं मुंबईच्या बाहेर पडणारी वाहतूक देखील या मार्गावरनं बाहेर पडत असते रस्त्याने। त्यामुळं मोठ्या वाहतूक कोंडीत लोकांना तासनतास ताटकळत थांबावं लागलं होतं। मात्र आता ही मार्गिका सुरू झाल्याने चेंबूर पासून मानखुर्द पर्यंत जाण्यासाठी जो वेळ लोकांना लागत होता तो वेळ त्या वेळेची बचत झालेली आहे। साधारण 50% 30 ते 50% वेळेची बचत या मेट्रो मार्गिकेतील 5 स्थानकं सुरू झाल्यामुळे झाली आहे। ज्यावेळी पूर्ण क्षमतेनं ही मार्गिका कार्यान्वित होईल त्यावेळी तर आणखी या वेळेची बचत होणार आहे आणि जवळपास मुंबईकरांचा 70% प्रवासाचा वेळ वाचणार आहे। अर्थात आता जो 30 ते 50% वेळ वाचलाय यांनी फक्त वेळेचीच बचत होत नाही तर या मार्गावर वाहतूक कोंडी कमी होणार आहे, पर्यायानं इंधनाची बचत होणार आहे आणि प्रदूषण देखील कमी होणार आहे। त्यामुळं हे अनेक दृष्टीने मेट्रो मार्गाचं होणारं लोकार्पण हे अत्यंत महत्वाचं ठरतंय। पहिला आता आपण बघतोय की पहिल्या टप्प्यामध्ये ही प्रमुख 5 स्थानक आहेत आणि चेंबूर मधलं डायमंड गार्डन एक स्थानक आहे, BSNL स्थानक आहे, छत्रपती शिवाजी महाराज चौक स्थानक, त्यानंतर मानखुर्द आणि महाराष्ट्र नगर मंडाले असे 5 स्थानक यामध्ये जोडले जाणार आहेत। त्यामुळं मुंबईचा जो चेंबूर, ट्रॉम्बे, मानखुर्द हा परिसर आहे या परिसरात प्रवास करणाऱ्या नागरिकांना आता रस्त्याने वाहतुकीचा कोंडीत प्रवास करण्याऐवजी ते गारेगार मेट्रोचा विनाथांबा प्रवास करू शकतात आणि एक महत्वाचा टप्पा आपण बघतोय। विशेषतः मेट्रो जी सुरू झाली होती ती पहिली मेट्रो देखील आपण जर बघितलं तर तिचा बहुतांश भाग हे पश्चिम उपनगरामध्ये होता। त्यानंतरचे जे मेट्रो प्रकल्प सुरू झाले होते ते देखील पश्चिम उपनगरात होते। आता पूर्व उपनगराच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा मानला जाणारा हा मेट्रो 2B प्रकल्प आहे। त्यामुळं ह्या प्रकल्पाचा पहिला टप्पा सुरू झालेला आहे। नक्कीच लोकांना याचा फायदा होईल। ज्यावेळी ह्याचा दुसरा आणि शेवटचा अंतिम टप्पा सुरू होईल त्यावेळी खऱ्या अर्थानं या मेट्रोमुळे एकूणच मुंबईच्या दळणवळणाचा चेहरा बदलणार आहे। कारण ही मेट्रो पूर्व आणि पश्चिम उपनगराला जोडणार आहे। हीच मेट्रो पूर्व द्रुतगती मार्गाला देखील याचा थांबा असणार आहे, पश्चिम द्रुतगती मार्गाला थांबा असणार आहे, मेट्रो 1 ला देखील कनेक्ट असणार आहे, मेट्रो 2A ला देखील कनेक्ट असणार आहे, मेट्रो 3
जी अंडरग्राऊंड मेट्रो आहे त्याला देखील ही मेट्रो कनेक्ट असणार आहे आणि मेट्रो 4 या मार्गिकेला देखील ही मेट्रो कनेक्ट असणार आहे. त्यामुळं मेट्रोचं जाळं भक्कम करण्यासाठी या मेट्रो मार्गिकेचा येलो लाईनचा अत्यंत महत्वाचा वापर होणार आहे, उपयोग होणार आहे. मात्र तुर्तास यापैकी 5 स्थानकं सुरू झालेली आहेत. त्यामुळे एक अत्यंत महत्वाचा टप्पा, एक पाऊल पुढे पडलेला आहे आणि आता चेंबूर परिसरातली देखील वाहतुकीची कोंडी यामुळे फुटेल आणि लोकांना एक प्रवासाचा पर्याय, चांगला प्रवासाचा पर्याय उपलब्ध झालाय. बरोबर अक्षय, एक महत्त्वाचा टप्पा मुंबईच्या मुंबईत मेट्रोचं जाळं जे मोठ्या प्रमाणात उभारण्यात येत आहे त्याच्यातला, आणि याचा भाग 1 आहे. भाग 2 हा 2029 पर्यंत पूर्ण होईल, पण जेव्हा तो पूर्ण क्षमतेनं सुरू होईल तेव्हा रस्त्यावरचा ताणही थोडासा कमी होईल, नागरिकांचा प्रवास अधिक सुखकर होईल, अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त केली जाते. मला वाटतं टाळ्यांच्या गजरात आपण या प्रकल्पाचं आणि उद्घाटन या कार्यक्रमाला अशा पद्धतीने मुख्यमंत्री, करावं. दोन्ही उपमुख्यमंत्री एकंदरीत या उपस्थित आहेत. प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यामुळे मुंबई उपनगरातल्या प्रवाशांचं जीवनमान नक्कीच उंचावणार आहे. अधिक वेगवान, सुरक्षित आणि आणि याचं आता विश्वासार्ह औपचारिक अशी उद्घाटन सार्वजनिक सेवा केलं जात आहे यामुळे उपलब्ध होणार आहे. आणि हे आज तुम्ही याच निमित्ताने आणखी एका विषयाचं आपण शुभारंभ करतो. पॉड टॅक्सी प्रकल्प याचंही ई भूमिपूजन आता होणार आहे. ही चालकविरहित प्रणाली आहे जी BKC क्षेत्राला जोडते आहे आणि पहिल्या आणि शेवटच्या टप्प्यातली कनेक्टिव्हिटी जी आहे ती मजबूत करणार आहे. वांद्रे कुर्ला संकुलात 8.85 किलोमीटर लांबीचा पल्ला आहे, 22 स्थानकं आहेत. AI आधारित आहे, चालकविरहित ऑपरेटिंग तंत्रज्ञान वापरलेलं आहे. एका पॉडमध्ये 6 प्रवासी बसू शकतात आणि वातानुकूलित अशी ही यंत्रणा आहे. मला असं वाटतं आज या निमित्ताने माननीय देशातली पहिली आपली पॉड टॅक्सी ही सुविधा असणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाचा शुभारंभ ई भूमिपूजन माननीय मुख्यमंत्री महोदयांनी रिमोट दाबून त्याचं अनावरण करावं अशी मी विनंती करते. मान्यवरांनी स्थानापन्न व्हावं. देशातली पहिली पॉड टॅक्सी सेवा अशा प्रकारची आर्थिक राजधानी मुंबई, स्वप्नांची नगरी. इथे येणाऱ्या प्रत्येकाचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी विचारांच्या प्रेरणेतून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रेरणादायी नेतृत्वांतर्गत माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि माननीय उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार यांच्या सहकार्याने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण एक नवा इतिहास रचत आहे. स्वयंचलित जलद वाहतूक प्रणाली म्हणजेच पॉड टॅक्सी, स्वयंचलित, विद्युतचलित, शांत व अत्याधुनिक. या प्रकल्पाद्वारे मुंबई आज शहरी वाहतुकीच्या एका नव्या युगात प्रवेश करत आहे. विशेष म्हणजे हा पॉड टॅक्सी प्रकल्पाचा संपूर्ण खर्च हा PPP म्हणजेच सार्वजनिक आणि खाजगी भागीदारी तत्वावर केला जात असल्याने शासन किंवा MMRDA वर कोणताही आर्थिक भार पडणार नाही. पॉड टॅक्सी मार्फत कुर्ला रेल्वे स्थानक, BKC, वांद्रे स्थानक अशी लास्ट माईल कनेक्टिव्हिटी देण्यात येणार आहे. BKC मध्ये येणाऱ्या लाखो लोकांना पॉड टॅक्सीचा फायदा होणार आहे. एकूण 22 स्थानके आणि 8.8 किलोमीटर लांब असलेल्या या पॉड टॅक्सीच्या पहिल्या टप्प्यात 3.36 किलोमीटर मार्गिका तयार केली जाणार असून त्यात 8 स्थानकांचा समावेश आहे. पॉड टॅक्सी मार्गावर छोटे, विद्युतचलित आणि AI प्रणालीवर आधारित चालकरहित पॉड्स धावतील. प्रत्येक पॉडमध्ये 6 प्रवाशांसाठी आरामदायी बसण्याची सुविधा असेल. अत्यंत कमी अंतरावर स्थानके उभारली जातील, ज्यामुळे प्रवाशांना आपल्या इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी फार चालावे लागणार नाही. पॉड प्रणाली प्रामुख्याने मध्यवर्ती दुभाजकावरून उन्नत मार्गाने जाईल, ज्यामुळे पदपथांवर कमीत कमी परिणाम होईल. प्रकल्पाचे कामकाज सुरू असताना आणि प्रकल्प सुरू झाल्यानंतरही पदपथावर चालणाऱ्यांना त्रास होणार नाही याची काळजी घेतली जाईल. पॉड टॅक्सी मार्गिका ही व्यावसायिक भागात असल्याने दिवसा बांधकाम न करता रात्रीच्या वेळी केले जाईल. त्यामुळे दिवसभर कामाच्या ठिकाणी जाण्याची घाई असलेल्यांना याचा कोणताही अडथळा निर्माण होणार नाही. मेट्रो मार्गिका 3, 2B
आणि बुलेट ट्रेनसारख्या महत्त्वाकांक्षी परिवहन प्रकल्पांसाठी लास्ट माईल कनेक्टिव्हिटीचं हे वरदान ठरणार आहे. दुबई आणि हिथ्रो सारख्या जागतिक दर्जाच्या शहरामध्ये पॉड टॅक्सी यशस्वीपणे कार्यरत आहेत आणि मुंबईसारख्या जागतिक दर्जाच्या शहरात ही प्रणाली वाहतूक व्यवस्थेत क्रांतिकारक बदल घडवणारी ठरेल. या भूमिपूजनाने आज एका नव्या अध्यायाची सुरुवात होत आहे आणि या शहराला मिळत आहे वेगवान, अखंड आणि पर्यावरणपूरक पॉड टॅक्सी. वा, खऱ्या अर्थाने मुंबई बदलते आहे आणि मुंबईचं हे बदलतं रूप आपल्या सर्व मान्यवर व्यक्तींमुळे आपल्यापर्यंत पोहोचते. त्यामुळे आज हा प्रवाह नेमका कसा जाणार आहे, हा प्रवास नेमका कसा होणार आहे, उन्नत मार्ग असल्यामुळे ट्रॅफिकची अडचण होणार नाही आहे आणि या सगळ्याचंच एक वेगळं रूप आपल्याला कॉफी टेबल बुकमध्ये पाहायला मिळणार आहे. मी BKC कनेक्ट प्रायव्हेट लिमिटेडचे डायरेक्टर KB राजू यांना विनंती करते की त्यांनी कॉफी टेबल बुक घेऊन यावं आणि सर्व मान्यवरांच्या हस्ते आपण या कॉफी टेबल बुकचं अनावरण करावं. पॉड टॅक्सीमुळे अर्थातच वाहतूक कोंडी कमी होणार आहे, प्रवासाचा वेळ वाचणार आहे, पर्यावरणपूरक अशा प्रवासाला निश्चित चालना मिळणार आहे. 2031पर्यंत याचं बांधणी पूर्ण होणार आहे आणि दररोज 1.9 लाख प्रवाशांना सेवा देण्याची या प्रकल्पाकडून अपेक्षा आहे. संपूर्ण यंत्रणा शून्य कार्बन स्वरूपाची आहे, त्यामुळे हेही याचं वेगळं वैशिष्ट्य आहे. यानंतर सर्व मान्यवर पॉड टॅक्सीचं ई भूमिपूजन झालेलं आहे आणि इथून पुढे पॉड टॅक्सीच्या कामाला वेग येईल. देशातला पहिला पॉड टॅक्सीचा प्रकल्प आहे. एकूण 8 किलोमीटर लांबीचा हा प्रकल्प आहे. त्याच्यात 20पेक्षा जास्त स्थानकं आहेत. छोटासा बदल आहे. आपण इथेच मान्यवरांचं मनोगत जे आहे ते इथेच ऐकणार आहोत. मेट्रो 2B आधी मेट्रो 9चं काम झालं, त्याचं उद्घाटन केल्यानंतर मेट्रो 2Bचं लोकार्पण करण्यात आलं आणि त्या पाठोपाठ पॉड टॅक्सीचं भूमिपूजन करण्यात आलं. या प्रकल्पाचं काम सुरू होणार आहे. 0 कार्बन अशा प्रकारची ही योजना असणार आहे आणि पहिल्या टप्प्यात 3 किलोमीटरचं काम पूर्ण केलं जाईल आणि त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात सगळं काम पूर्ण होईल. पण अतिशय वेगानं हे काम पूर्ण करण्याचा मनोदय सरकारनं यापूर्वीच व्यक्त केलेला आहे. MMRDAच्या माध्यमातून आज DN नगर, डायमंड गार्डन ते मंडाळे ही मेट्रो 2B ही मेट्रो लाईन पूर्व पश्चिम आणि उत्तर दक्षिण मुंबईला जोडणारी आहे. या मेट्रोचं लोकार्पण राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या शुभ हस्ते झालेलं आहे. या प्रसंगी उपस्थित आमच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी, व्यासपीठावर उपस्थित आमदार तुकाराम काते, आमदार सना मलिक, आमदार मंगेश कुडाळकर, माजी खासदार राहुल शेवाळे, संजय मुखर्जी, आयुक्त MMRDA अश्विन मुद्गल, रुबल अग्रवालजी, सर्व अधिकारी आणि सर्व मान्यवर, सर्व MMRDAचे अधिकारी, पॉड टॅक्सीचे KB राजू आणि सर्व पत्रकार मित्रांनो आणि आपला मेट्रोचा पण इकडं आहे जयकुमार. खरं म्हणजे आजचा दिवस हा मुंबई आणि MMRच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे.
आज सकाळपासूनच आम्ही दहिसर पासून सुरुवात केली. दहिसर काशीगाव, त्यानंतर ठाण्यातला बोरिवली ठाणे दुहेरी मार्ग टनेल, आणि त्यानंतर मेट्रो 2B आणि ही पॉट टॅक्सी, याचं आज काहीचं भूमिपूजन, काहींचं लोकार्पण. हा मुंबईच्या आणि मुंबई MMRच्या दृष्टीने वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी आजचा ऐतिहासिक दिवस आहे. खऱ्या अर्थाने मुंबई आणि मुंबई MMR तर आहेच, परंतु महाराष्ट्रामध्ये देखील कनेक्टिव्हिटी चांगली असली पाहिजे, यावर भर देणारं आपलं महायुती सरकार गेले 3.5 वर्ष काम करतं आहे. 4 वर्ष जवळपास होत आहे. आणि आजच्या या पूर्व पश्चिम आणि उत्तर दक्षिण मुंबईला जोडणारी हार्बर लाईनवरून मेट्रोला पहिली कनेक्टिव्हिटी यामुळे मिळणार आहे. यामुळे मेट्रो 1, मेट्रो 3, मेट्रो 4, पश्चिम रेल्वे, मोनोरेल, हार्बर लाईन यांच्याशी थेट जोडणी मिळेल. यामुळे हा प्रकल्प एक प्रकारे ऐतिहासिक म्हणावा लागेल. संपूर्ण 2B प्रकल्पाचा खर्च 10,986 कोटी आहे. त्यापैकी आता पहिला टप्पा जो सुरू झाला आहे 3,225 कोटीचा आहे. मंडाळे डेपो हा या प्रकल्पाचा बॅकबोन आहे. सुमारे 30.45 हेक्टरवरचा हा भारतातील सर्वात मोठा मेट्रो डेपो होणार आहे. यामुळे मुंबईमध्ये एक मल्टीमॉडल वाहतूक व्यवस्था निर्माण होती आहे. ही मेट्रो लाईन ग्रीन मोबिलिटीचा उत्तम नमुना आहे. सर्व स्थानकांना IGBC ग्रीन प्लॅटिनम रेटिंग मिळालं आहे. 75% नैसर्गिक प्रकाश, 100% LED दिवे आणि ऊर्जा बचतीसाठी रिजनरेटिव्ह ब्रेकिंग सारख्या तंत्रज्ञानाचा वापर या ठिकाणी अद्ययावत तंत्रज्ञान वापरून हे सर्व प्रकल्प आपण पुढे नेतो आहे. 2 मेगावॅट क्षमतेची सौर ऊर्जा प्रणाली, स्काडाद्वारे ऊर्जा नियंत्रण आणि ECBC मानांकापेक्षा कमी ऊर्जा वापर ही या प्रकल्पाची वैशिष्ट्ये आहेत. ही मेट्रो लाईन DN नगरला मंडाळेशी जोडणी करते. हा मार्ग 3 टप्प्यामध्ये मगाशी आपण पाहिलं की 5.6 किलोमीटर लांबीचा असून त्यामध्ये आचार्य उद्यान, डायमंड गार्डन, शिवाजी महाराज चौक, मानकूर, देवनार, महाराष्ट्र नगर, मंडाळे स्थानके आहे. आणि म्हणून आज खऱ्या अर्थाने दुसरा टप्पा DN नगर ते सारस्वत नगर हा 7.53 किलोमीटर असून त्यामध्ये हरे राम हरे कृष्ण मंदिर, प्रेमनगर, इंदिरानगर, नानावटी, खिरानगर, सारस्वत नगर ही स्थानकं येणार आहेत. आणि त्यामुळे तिसरा टप्पा सारस्वत नगर ते चेंबूर असा 10.3 किलोमीटर असून वांद्रे, ITO, ILFS, MTNL, SG बर्वे मार्ग, कुर्ला पूर्व, पूर्व द्रुतगती मार्ग आणि चेंबूर ही स्थानकं त्यामध्ये असणार. असं डिटेल असा हा प्रकल्प मार्च 2027पर्यंत 3 टप्पे पूर्ण करण्याचा मानस आहे. आणि म्हणून या सर्व प्रकल्पांमुळे मुंबईतली वाहतूक कोंडी दूर होईल, मुंबईचा प्रवास अधिक वेगवान होईल, मुंबईतलं प्रदूषण कमी होईल, वेळेची बचत होईल, इंधनाची बचत होईल. रस्त्यावरून वाहनं जी चालवतात ते आपल्या या मेट्रोमध्ये येऊन गारेगार प्रवास करतील आणि आरामदायी प्रवास करतील, लवकर ऑफिसमध्ये पोचतील, त्यांच्या कार्यक्षमतेवर वाढ होईल, घरी लवकर पोचतील, घरच्या लोकांना जास्त वेळ देतील. आणि त्यामुळे अशा प्रकारचं आता मुखर्जी आपल्या 337 किलोमीटरचा पूर्ण जेव्हा नेटवर्क टप्प्याटप्प्याने पूर्ण होईल त्यावेळेस मुंबईतली वाहतूक कोंडी दूर झाल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारचा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो आहे. आणि खऱ्या अर्थाने ऐतिहासिक प्रकल्प आहे, टप्प्याटप्प्याने पूर्ण होत आहेत. आणि म्हणून हे काही प्रकल्प मुख्यमंत्री देवेंद्रजी असताना त्याचं भूमिपूजन झालं, सुरुवात झाली, मध्ये थोडा ब्रेक लागला, मग तो ब्रेक मी काढायला आलो, मग ब्रेक काढला, आता त्यांच्या हस्ते उद्घाटन झालं आहे, याचा आनंद आहे. आणि म्हणून आम्ही मगाशी म्हणालो आमचा पाय ब्रेकवर नाही, आमचा पाय ॲक्सिलेटरवर आहे. गतिमानतेने आम्हाला वेगवान महायुतीचं काम करतो आहे. आणि म्हणूनच मला आनंद आहे की गेल्या 3.5-4 वर्षामध्ये 2022 पासून
महायुतीचं सरकार पुन्हा आल्यानंतर अनेक प्रकल्प आपण पाहिले, मुंबईमध्ये पाहिले, MMRमध्ये पाहिले, महाराष्ट्रामध्ये पाहिले, अनेक योजना पाहिल्या, सर्वांगीण विकासाची कामं आपण पाहिली. आणि याला एक इच्छाशक्ती लागते. आणि आपण या महाराष्ट्राला काय देतोय, महाराष्ट्रातल्या जनतेला काय देतोय, आपण मुंबईमध्ये पाहिलं आहे की मुंबईमध्ये देखील कोस्टल झाला, अटल सेतू झाला, समृद्धी झाला, मुंबईतले मेट्रो प्रकल्पाला काही ठिकाणी स्थगिती होती, ती उठवून आम्ही प्रगती करतोय. हे सगळं जे आहे हे मुंबईकरांसाठीच करतोय. मुंबईतले खड्डेमुक्त मुंबई, त्यालाही आपण 2 टप्प्यामध्ये कॉन्क्रिटायझेशनचं काम हाती घेतलं आहे, तेही लवकरच पूर्ण होईल. सिवरेज ट्रीटमेंट प्लॅन्ट 25 वर्ष नव्हते. आमचं महायुती सरकार 22ला पुन्हा आल्यानंतर देवेंद्रजी, मी तेव्हा चुकत होतो आणि तेव्हा त्याला मार्गी लावून टाकलं STP. नंतर अजितदादा आले, त्यांनी देखील आम्ही तिघांनी मिळून टीम म्हणून काम केलं. लाडकी बहीण योजना असेल, अनेक योजना असतील त्या सुरू आहेत. आणि म्हणून मी आता जास्त काय त्याच्यात जात नाही, परंतु आज नवीन एक आपण पॉट टॅक्सी करतो आहे. आणि आजचा दिवस मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेसाठी एक ऐतिहासिक दिवस आहे. देशातला पहिला पॉट टॅक्सी प्रकल्पाची मुहूर्तमेढ आज इथं देवेंद्रजी तुम्ही रवलेली आहे. आणि त्यामुळे हे आजचा दिवस क्रांतिकारी आहे. आणि मगाशी आपण पाहिलं की आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांची दूरदृष्टी, ते म्हणाले आता तुम्ही रस्त्यावरून चालता, जमिनीखालून चालता, समुद्राखालीन जाता, आता आपण पाताळ रस्ता, पाताळ म्हणजे आपलं टनेल BKCमध्ये करतो आहे. 70 किलोमीटरचं जवळपास आपलं नेटवर्क मुंबईत होतं आहे. आणि आता वरून पण जाणार आपण पॉट टॅक्सीमध्ये. पॉट टॅक्सी म्हणजे लास्ट माईल कनेक्टिव्हिटी. कोणाला मॉलमध्ये जायचं आहे, कुठे हॉस्पिटल रस्त्यात आहे, कुठलं मोठं गृहसंकुल आहे, त्याच्यामध्ये आपण पोहोचू शकतो. आणि म्हणून पॉट टॅक्सी एक क्रांतिकारी अशा प्रकारचं हे पाऊल आहे. मुंबईला ग्लोबल फायनान्शियल हब करण्याचा निर्धार देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी केलेला आहे. त्याच प्रयत्नांचा एक भाग आहे. आणि ते नेहमीच त्यांचा एक मत आहे, जे जगात आहे ते मुंबईत असलं पाहिजे. कारण मुंबई हे एक जागतिक दर्जाचं शहर आहे. मुंबई आपली देशाची आर्थिक राजधानी आहे. आणि म्हणूनच त्यांचा हा आग्रह असतो. आणि त्यामुळे मी त्यांनाही धन्यवाद देतो. त्यांचा पाठिंबा नेहमी आपल्या राज्य सरकारच्या पाठीशी राहिलेला आहे. आणि त्यामुळे हे पॉट टॅक्सी दुबई, लंडन, हिथ्रो एअरपोर्ट या ठिकाणी आहे. आता पॉट टॅक्सी मुंबईत देखील लवकर सुरू होईल. कितना जल्दी करेंगे ना भाई KB राजू? 20 महीने में करेंगे. हाँ, पहला पेज तो दिखाएंगे ना 20 महीने. 20 महीने में करेंगे तो इनको बोनस दे देना, इन्सेंटिव. प्रकल्प आपल्याला जोरात पुढे न्यायचा. आणि म्हणून हा 1 मिनिट म्हणजे हा जो प्रकल्प आहे हा आत्मनिर्भर भारत आणि स्मार्ट अर्बन मोबिलिटीच्या स्वप्नाला प्रत्यक्षात उतरवण्याचा एक प्रकल्प आहे. आणि म्हणून या ठिकाणी आजचा दिवस खूप अतिशय चांगला आहे, अभिमानाचा आहे. आणि मुंबई आणि उपनगरांसाठी, मुंबई MMRसाठी जोडणारा, आज लोकांना वरदान देणारा. बोरिवली ठाणे 2 तास लागायचे, आता 15 मिनटात ठाण्यातून बोरिवली, बोरिवलीतून ठाण्यामध्ये. अबे मुंबईवाल्यांना इकडे ठाण्यात येता येईल. म्हणजे ईस्टर्न आणि वेस्टर्न ही कनेक्टिव्हिटी फक्त 15 मिनटामध्ये. हा देखील एक गेम चेंजर प्रकल्प आहे. आणि म्हणून आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. देवेंद्रजी, आपल्या सरकारच्या महायुतीच्या दृष्टीने इथं मला राहुल शेवाळे खासदार माजी यांनी पत्र दिलं आहे की देवनारचं महालक्ष्मी आणि छत्रपती शिवाजी महाराज नगर चेंबूर घाटला गाव, तर हे आपण बोर्डामध्ये मांडू. आपण मुख्यमंत्री महोदयांना देखील त्याचं निवेदन देऊ आणि त्यावर निर्णय घेऊ. कारण शेवटी आपण हे सर्वसामान्य लोकांना न्याय देणारा हा प्रकल्प आहे. आणि म्हणून मी पुन्हा एकदा मुखर्जी आणि त्यांची टीम यांचं मनापासून अभिनंदन करतो, मनापासून त्यांना शुभेच्छा देतो. जे काय आम्ही सांगतो ते बरोबर राबवतात, करतात. आणि म्हणूनच मेट्रो लवकरच टप्प्याटप्प्याने संपूर्ण मुंबई आणि MMRमध्ये जेव्हा ह्याचं नेटवर्क तयार होईल, त्यावेळेस हे नेटवर्क तयार झाल्यामुळे लाखो लोकांना याचा बेनिफिट होईल, फायदा होईल. वेळेची बचत, इंधनाची बचत, मगाशी मी सांगितलं, प्रदूषण कमी. आणि सगळं जे काय एक ज्या राज्याचं, ज्या शहराचं पब्लिक ट्रान्सपोर्ट चांगलं असतं
त्या शहराची वाढ आणि ग्रोथ जी आहे ती फास्ट होत असते आणि ते आम्ही करण्याचा प्रयत्न करतो आहे. मी पुन्हा एकदा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद शिंदेसाहेब. खरं तर शिंदेसाहेबांचं आणि सुनेत्राताईंचं सहकार्य आणि देवेंद्रजींचं नेतृत्व यात आपली मुंबई बदलते आहे आणि आपल्या मुंबईला अतिशय उत्तम मग तो देवेंद्रजी आम्हा सगळ्या नागरिकांच्या वतीने तुम्हाला हे सांगायचं आहे की कोस्टल रोड असेल, मेट्रो लाईन असेल, या सगळ्याचमुळे आमचा प्रवास सुखकर होतो आहे आणि त्यामुळे कदाचित प्रत्येक माणसाची क्रयशक्ती जी आहे ती अधिक वाढणार आहे आणि मुंबईचा विकास अधिक होणार आहे. त्यामुळे आज या निमित्ताने माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं अशी मी विनंती करते. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदना अर्पित करतो. आजच्या या अतिशय महत्त्वाच्या कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित असलेले महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, आमदार तुकाराम काते, आमदार सना मलिक, आमदार मंगेश कुडाळकर, माजी खासदार राहुल शेवाळे, MMRDAचे कमिशनर संजय मुखर्जी, अश्विन मुद्गल, रुबल अग्रवाल, जे या ठिकाणी पॉट टॅक्सी हा एक फार चांगला कॉन्सेप्ट घेऊन आले आहेत, ते श्री KB राजू, मंचावरील सर्व मान्यवर, मंचासमोरील सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की मुंबई मेट्रो लाईन 2B DN नगर ते मंडाले याच्या उद्घाटनाकरता आपण सगळे लोक या ठिकाणी उपस्थित आहोत. यातला जो पहिला टप्पा आहे 5.6 किलोमीटरचा, एकूण 5 स्थानके, हा टप्पा आपण आता सुरू करतो आहोत. याचा दुसरा टप्पा जो आहे तो 6.70 किलोमीटरचा असेल, त्यात 6 स्थानकं असतील आणि तो DN नगर अंधेरी ते सारस्वत नगर असेल. तिसरा टप्पा सारस्वत नगर ते चेंबूर असेल, हा 11.22 किलोमीटरचा असेल आणि याच्यामध्ये 8 स्थानकं असतील. असे हे 3ही टप्पे पूर्ण झाल्यानंतर एक प्रचंड मोठी कनेक्टिव्हिटी ही या ठिकाणी सुरू होईल आणि विशेषतः आपण जर बघितला तर हा जो काही मेट्रो 2अचा दक्षिणेकडील विस्तार आहे त्याच्यामुळे मुंबई मध्य पूर्व आणि पश्चिम तसंच उत्तर दक्षिण अशी जोडणी अतिशय चांगल्या पद्धतीनं यातनं होणार आहे आणि भविष्यात ज्यावेळी BKCला हे जोडलं जाईल, अंधेरी वांद्रे असं सगळ्या भागाला जोडलं जाईल, त्यावेळी निश्चितपणे एक मोठी कनेक्टिव्हिटी सर्व लोकांना या ठिकाणी मिळणार आहे. हार्बर लाईनची ही पहिली मेट्रो आहे की जी हार्बर लाईनला जोडते आहे, त्यामुळे त्याहीमुळे मला असं वाटतं की एक नवीन सुरुवात या मेट्रोच्या माध्यमातून होते. विशेषतः आपण जर बघितलं तर अतिशय चांगलं काम या मेट्रोचं झालेलं आहे. आपले कुमारचे नलिन या ठिकाणी आहेत, गुप्ताजी आहेत, त्यांनी अतिशय मेट्रोमध्ये वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये अतिशय चांगलं आणि वेगाने काम केलेलं आहे. हे जे सगळे स्टेशन्स आहेत हे IGBC प्लॅटिनम मानांकित अशा प्रकारचे स्टेशन्स आहेत. आपण जर बघितलं तर या ठिकाणी जास्तीत जास्त या स्टेशनची रचना जी केली आहे ती सूर्यप्रकाश या ठिकाणी यावा, कमीत कमी लाईट वापरण्याची आपल्यावर वेळ यावी अशा पद्धतीनं याचं संपूर्ण रचना जी आहे ती केलेली आहे. आणि मगाशी आपण बघितलं की मंडालेचा जो डेपो आहे तो डेपो देखील इंजिनिअरिंगचा एक नमुना या ठिकाणी आहे, ज्याच्यामध्ये 2 मजली स्टॅबिलायझेशन्सच्या लाईन्स तयार केलेल्या आहेत.
एका मजल्यावर 36 लाईन आणि दुसऱ्या मजल्यावर 36 लाईन असा 72 लाईन असलेला हा कदाचित देशातलं सगळ्यात मोठं मेट्रो डेपो किंवा स्टॅबिलायझिंग यार्ड या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे आणि तिथेच प्रशिक्षण संस्था देखील ही आपण तयार करणार आहोत. त्यामुळे मला असं वाटतं की अतिशय सुंदर अशा प्रकारची ही कनेक्टिव्हिटी या ठिकाणी झालेली आहे. आणि एकूणच ज्यावेळी आपण 2016-17ला घोषित केलं होतं की मुंबईमध्ये आमचं सरकार हे सुगमता आणू इच्छितं आणि सुगमता काय तर 59 मिनिटामध्ये MMR रिजनच्या कुठल्याही भागातनं कुठल्याही भागात जाता आलं पाहिजे अशा प्रकारची इन्फ्रास्ट्रक्चर आणि पब्लिक ट्रान्सपोर्टची व्यवस्था. त्यातला एक एक टप्पा आता आपण पूर्ण करतो. आपण जर बघितलं तर एकूण 337 किलोमीटरची मेट्रो याचं काम पूर्ण झाल्यानंतर जवळपास पूर्ण MMR रिजन आपण कनेक्ट करू. त्यामुळे अतिशय गतिशीलतेनं लोकांना जाता येईल. विशेषतः आपल्या सबर्बन रेल्वेवरचा जो काही लोड आहे तो लोड कमी होईल, कारण सबर्बन रेल्वेने 90 लाख लोक हे रोज प्रवास करतात. आपल्या मेट्रोने 70 लाख लोक अधिक प्रवास करू शकतील. त्यामुळे मोठ्या प्रमाणात तो लोड देखील पुढच्या काळामध्ये कमी होणार आहे. याच्यासोबत ज्या काही कनेक्टिव्हिटी रोडच्या आपण केलेल्या आहेत, मग त्या ठिकाणी जो आपला नॉर्थ कोस्टल रोड आहे वर्सोव्यापासनं दहिसरपासनं भाईंदर, त्यामुळे वेस्टर्न एक्सप्रेसवेला एक पूर्ण 100% पॅरलल रोड आपण तयार करतो. आत्ताच आपण ठाणे बोरिवली याचं त्या ठिकाणी TBMचं लॉन्चिंग केलं. त्यामुळे ईस्ट वेस्ट कनेक्टिव्हिटीमध्ये ते एक महत्त्वाचं असणार आहे. मुलुंड गोरेगाव हे जे टनेल्स आहेत यामुळे ईस्ट वेस्ट कनेक्टिव्हिटी चांगली तयार होणार आहे. एकूणच जर आपण बघितलं तर हे सगळं नेटवर्क पूर्ण झाल्यानंतर देशातील एक सर्वाधिक सुगम अशा पद्धतीचं आपलं या ठिकाणी मुंबई शहर होणार आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की खूप चांगलं काम या ठिकाणी झालेलं आहे. मुख्य म्हणजे या सगळ्या बांधकामामध्ये 40% जे काही मटेरियल आहे ते लोकल सोर्सिंगचं आहे. हे देखील मला असं वाटतं आत्मनिर्भरतेकडे आपल्याला नेणारं आहे. आणि पुढच्या काळामध्ये सगळंच मेक इन इंडिया हे आपल्याला हळूहळू कसं वापरता येईल अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे. आज दुसरा एक अतिशय पथदर्शी पाथ ब्रेकिंग अशा प्रकारचा लास्ट माईल कनेक्टिव्हिटीचा प्रकल्प आपण हातामध्ये घेतलेला आहे. तो म्हणजे पॉड टॅक्सी. पॉड टॅक्सी मगाशी आपण त्याचा व्हिडिओ देखील बघितला. एक प्रकारे एलिव्हेटेड पॉड्स आहेत. या पॉड्समध्ये 6 लोक बसू शकतात. हे स्वयंचलित पॉड्स आहेत आणि याच्यामध्ये ज्या तंत्रज्ञानाचा उपयोग केलेला आहे त्यानुसार स्टेशनवर जिथे लोक असतील तिथे तो पॉड थांबेल, लोक नसतील तर पॉड तिथे येणार नाही. अशा पद्धतीनं हे पूर्णपणे ऑटोमेटेड पद्धतीनं याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. आणि विशेषतः आपण हा प्रयत्न केला आहे की BKC जे आपलं बिझनेस डिस्ट्रिक्ट आहे याच्यामध्ये दोन्ही बाजूने बांद्र्याच्या बाजूने किंवा कुर्ल्याच्या बाजूने येणारे जे लोक आहेत यांना कोणालाही दुसरं ट्रान्सपोर्टेशन घेण्याची आवश्यकता पडू नये अशा पद्धतीनं दोन्हीकडच्या स्टेशन्सला आपण जोडलेलं आहे. आणि त्या जोडण्यामुळे मला असं वाटतं की लोकांना खूप सुगमता होणार आहे. आणि त्या पॉड टॅक्सीच्या माध्यमातून लास्ट माईल कनेक्टिव्हिटी असणार आहे. पॉड टॅक्सीमध्ये स्टेशन्स हे खूप जवळजवळ असल्यामुळे आपण BKCमध्ये लोक त्या ठिकाणी त्या स्टेशनवर उतरू शकतील आणि पायी त्याच्यानंतर कुठलंही किंवा पब्लिक ट्रान्सपोर्टने आलेल्या म्हणजे मेट्रोने किंवा सबर्बन रेल्वेने लोकल ट्रेननी आलेल्या कुठल्याही व्यक्तीला त्यानंतर कुठलं दुसरं ट्रान्सपोर्टेशन वापरण्याची आवश्यकता पडणार नाही. त्याच्या गंतव्याच्या 100-150 मीटरमध्ये तो या पॉड टॅक्सीने पोचू शकेल. त्यामुळे आपलं जे BKC आहे त्याचं पूर्णपणे डिकंजेशन हे BKCचं होईल आणि त्या ठिकाणी लोकांनाही अतिशय सुगमतेनं जाता येईल. मगाशी जसं शिंदे साहेबांनी सांगितलं BKCमध्ये आपण आता टनेल्सचं एक जाळं तयार करतो आहोत.
ज्यामध्ये आपलं जिथे वरई बांद्रा सीलिंग संपतो तिथनं थेट आपण एक टनेल हा BKCमध्ये ज्या ठिकाणी बुलेट ट्रेन आणि मेट्रो एकत्रित येणार आहे त्या ठिकाणी नेणार आहोत. तिथनं एक मार्गिका कुर्ल्याकडे आणि दुसरी छत्रपती शिवाजी महाराज एअरपोर्टकडे आणि पलीकडच्या काळामध्ये तीच मार्गिका आपल्या कोस्टल रोडला जोडण्याचा आम्ही प्रयत्न करू, जेणेकरून 100% इंटिग्रेशन हे आपल्याला झालेलं दिसेल आणि सीमलेस ट्रॅफिक, लोकांना कुठेही खूप ट्रॅफिकचा सामना करावा लागणार नाही, अशा पद्धतीनं हे काम आपण हातामध्ये घेतलेलं आहे. मला अतिशय आनंद आहे की जो काही पॉट टॅक्सीचा पहिला टप्पा आहे, या पहिल्या टप्प्यामध्ये आत्ताच राजूजींनी या ठिकाणी सांगितलं की एक मोठा चॅलेंज त्यांनी स्वीकारलेला आहे आणि मात्र 20 महिन्यामध्ये ते पहिला टप्पा या ठिकाणी पूर्ण करणार आहेत. आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत. MMRDAच्या अधिकाऱ्यांना देखील मी सांगू इच्छितो की याच्यामध्ये कुठेही काही अडचण आली, कुठल्याही विभागाची अडचण आली तरी आम्हाला लगेच फ्लॅग करा. कोणी काम थांबवलं आहे, कोणी NOC दिली नाही आहे, असं जर वाटलं तर लगेच आम्हाला सांगा. तशा तर आपल्या सगळ्या परवानग्या आता झालेल्या आहेत, एकही परवानगी बाकी नाही. तरी मुंबईमध्ये कुठली तरी एजन्सी कुठनं तरी उगवते आणि त्याच्यावर ऑब्जेक्शन घेते आणि महिनोन महिने काम थांबलेलं असतं. 20 महिन्यात काम करायचं असेल तर आपल्याला या ठिकाणी एकही दिवस काम थांबता कामा नये, त्या दृष्टीने हे काम आपल्याला करायचं आहे. त्यामुळे मला हा विश्वास आहे की खऱ्या अर्थानं अतिशय वेगानं हे सगळं काम या ठिकाणी आपण करू शकू आणि ही जर सिस्टीम आपली यशस्वी झाली तर अनेक ठिकाणी लास्ट माईलमध्ये आपल्याला लास्ट माईल कनेक्टिव्हिटी करता याचा अतिशय चांगला उपयोग होईल. इतरही ठिकाणी आपल्याला तशा प्रकारची सिस्टीम करता येईल. सर्वात महत्त्वाचं आहे की हे काम BOTवर होणार आहे. श्री राजू हे स्वतः या संपूर्ण कामाकरता इन्व्हेस्टमेंट करणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की शिंदेसाहेब त्यांना सगळ्यात मोठा इन्सेंटिव्ह काय आहे, ते जेवढ्या लवकर काम पूर्ण करतील तेवढ्या लवकर पॉड टॅक्सीमुळे त्यांना उत्पन्न सुरू होईल आणि म्हणून जास्तीत जास्त वेगानं काम करणं हे त्यांच्याकरता मला असं वाटतं सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि आजच्या या संपूर्ण कार्यक्रमाकरता मी MMRDAच्या संपूर्ण टीमला अतिशय मनापासून शुभेच्छा देतो. ज्या ज्या कॉन्ट्रॅक्टर्सने हे काम केलेलं आहे ते कॉन्ट्रॅक्टर्स असतील किंवा विशेषतः या ठिकाणी काम करणारे इंजिनियर्स आणि मजूर की ज्यांच्यामुळे खरं बांधकाम या ठिकाणी होतं, त्या सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मीटर लांबीचा हा पॉड टॅक्सीचा प्रकल्प असेल. 5 ते 8 प्रवासी एका वेळेला एका पॉड टॅक्सीतून प्रवास करू शकणार आहेत आणि देशातला अशा प्रकारचा पहिला प्रकल्प, जी पॉड टॅक्सी ताशी 40 किलोमीटर इतक्या जबरदस्त वेगानं प्रवास करेल. आणि मेट्रो 2Bचं सध्या लोकार्पण पार पडतं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते मेट्रोला हिरवा झेंडा दाखवत या मेट्रोचं लोकार्पण पार पडतं आहे. मेट्रो 2Bमुळे चेंबूरला मोठा फायदा होणार आहे. दरम्यान सकाळीच मेट्रो लाईन 9चं लोकार्पण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते पार पडलेलं होतं. दहिसर ते काशेगाव अशी ही मेट्रो, त्या मेट्रो मार्गिकेचं लोकार्पण देखील पार पडलेलं आहे. आणि आता मेट्रो 2Bचं लोकार्पण हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीमध्ये पार पडत आहे.
तर मेट्रो मार्गिका 2B ही मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणारी एक अत्यंत महत्त्वाची उन्नत अशी ही मेट्रो मार्गिका आहे, जी येलो लाईन म्हणून देखील ओळखली जाते. तर मेट्रो मार्गिका 2Bचं मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणारी ही एक अत्यंत महत्त्वाची उन्नत मेट्रो मार्गिका आहे, जिला येलो लाईन असं देखील ओळखलं जातं. या मार्गावर एकूण 20 उन्नत स्थानक आहे, ज्यामध्ये ESIC नगर, प्रेमनगर, इंदिरानगर, नानावटी हॉस्पिटल, खीरानगर, सारस्वत नगर, नॅशनल कॉलेज, बांद्रा मेट्रो, इन्कम टॅक्स ऑफिस, ILFS, त्याचबरोबर MTLN मेट्रो असे अनेक स्थानकांचा समावेश आहे. यामध्ये कनेक्टिव्हिटी जर आपण पाहिली तर ही मेट्रो लाईन वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, ईस्टर्न एक्सप्रेस हायवे, पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वे, मोनोरेल, मेट्रो लाईन 1 अर्थात घाटकोपर वर्सोवा, मेट्रो लाईन 2A अर्थात दहिसर DN नगर, मेट्रो लाईन 4 वडाळा ते कासारवडवली आणि मेट्रो लाईन 3 शी जोडलेली असेल. तर या मेट्रोचा पहिला टप्पा हा मंडाले ते चेंबूरमधील डायमंड गार्डन या पहिल्या 5.3 किलोमीटर भागाचं काम पूर्ण होऊन आता तो प्रवाशांसाठी खुला होतो आहे. याचा महत्त्वाचा उद्देश या मेट्रो मार्गिकेचा म्हणजे वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स आणि पूर्व उपनगरातील प्रवाशांचा वेळ वाचवणं, त्याचबरोबर वाहतूक कोंडी कमी करणं आणि वांद्रे, खार, सांताक्रूज, कुर्ला यांसारख्या भागातील प्रवासाची सुविधा सुधारणं हा महत्त्वाचा उद्देश या मेट्रो मार्गिकेचा आहे. आणि या मेट्रो मार्गिकेला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते कळ दाबून या ठिकाणी कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर मेट्रोमध्ये आपण पाहतोय 3ही नेते हे उपस्थित आहेत आणि या मेट्रोला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर हे 3ही नेते सध्या लोको पायलटच्या केबिनमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार. तर मुंबई मेट्रो मार्गिका 2B ही मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणारी एक अत्यंत महत्त्वाची अशी उन्नत मेट्रो मार्गिका आहे, जिला येलो लाईन असं देखील ओळखलं जात आहे. या मार्गाची लांबी DN नगर, अंधेरी ते मंडाले, मानखुर्द अशी जवळपास 23.643 किलोमीटर लांबीचा असा हा मार्ग आहे. आणि या लोको पायलटच्या केबिनमधूनच मुख्यमंत्री त्याचबरोबर दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी या मेट्रोतून प्रवासाचा आनंद देखील घेतल्याचं पाहायला मिळत आहे. हिरवा झेंडा दाखवल्यानंतर हे 3ही नेते मेट्रोमध्ये आता प्रवास करताना दिसत आहेत. सुरू झालेला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवी झेंडी दाखवून कटकर दृश्य आपण पाहतो आहोत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या देखील या मेट्रोमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. मुंबई मेट्रो मार्गिका 2B अर्थात येलो लाईनची ही मेट्रो मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणारी एक अत्यंत महत्त्वाची मेट्रो मार्गिका असं म्हणून देखील या मार्गिकेकडे पाहिलं जातं. DN नगर, अंधेरी ते मंडाळे, मानखुर्द असा हा परिसर या मेट्रो मार्गिकेचा आहे. मुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या माध्यमातून हिरवा झेंडा दाखवून झालेला आहे. चेंबूरच्या डायमंड गार्डन परिसरापासून ते मंडाले परिसरापर्यंत जाणारी ही मेट्रो असणार आहे आणि 5 स्थानक यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये असणार आहे. खरं तर हा पहिला टप्पा सुरू झालेला आहे. ज्यावेळी पूर्ण क्षमतेनं ही मेट्रो सुरू होईल त्यावेळी पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणारी अत्यंत महत्त्वाची ही मेट्रो मानली जाणार आहे. कारण ही मेट्रो पूर्व द्रुतगती महामार्ग, पश्चिम द्रुतगती महामार्ग यासोबतच मेट्रो 1, मेट्रो 2 त्यासोबतच मेट्रो
3 आणि मेट्रो 4 या सगळ्या मार्गांना इंटरकनेक्टेड असणार आहे, त्यामुळे ही अत्यंत महत्त्वाची मानली जाणार आहे. मात्र पूर्ण क्षमतेनं ही मेट्रो सुरू व्हायला काहीसा विलंब जरी असला तरी आजपासून चेंबूरच्या डायमंड गार्डन ते महाराष्ट्र नगर मंडालेपर्यंत 5 स्थानक यामध्ये असणार आहे, ज्यामध्ये चेंबूरचं डायमंड नगर असणार आहे, BSNL स्थानक असणार आहे, छत्रपती शिवाजी महाराज चौक स्थानक असणार आहे, मानखुर्द स्थानक असणार आहे आणि यासोबतच एक महत्त्वाचं महाराष्ट्र नगर मंडाले हे स्थानक असणार आहे. खरं तर आपण बघतोय की चेंबूर परिसरामध्ये, चेंबूर, ट्रॉम्बे, मानखुर्द या परिसरामध्ये आपण जर रस्त्याने प्रवास करायचा म्हटलं तर मोठी वाहतुकीची कोंडी या ठिकाणी बघायला मिळते, कारण हाच जो रस्ता आहे, हाच मार्ग आहे. या मार्गावरनं मोठ्या संख्येनं वाहनं मुंबईवरनं बाहेरगावी जात असतात. मुंबईच्या बाहेर पडण्यासाठी या मार्गाचा वापर अनेक वाहनांच्या माध्यमातून केला जातो, त्यामुळं मोठी कोंडी या ठिकाणी वाहतुकीची व्हायची आणि यावेळी मानखुर्दपर्यंत प्रवास करणारे किंवा नवी मुंबईपर्यंत प्रवास करणाऱ्यांना या वाहतूक कोंडीचा फटका बसायचा, त्यांना ताटकळत राहावं लागायचं. मात्र आता ही मेट्रो सुरू झालेली आहे आणि याचा लाभ चेंबूरच्या डायमंड नगरपासून ते मंडाळेपर्यंत प्रवास करणाऱ्या नागरिकांना होणार आहे. त्यांचा विना थांबा गारेगार हा प्रवास होणार आहे. कॅमेरा पर्सन प्रतीक जाधवसह अक्षय कुडकेलवार, NDTV मराठी, मुंबई. तर मेट्रो लाईन 2B टप्पा 1 मुळे हार्बर लाईन परिसराला मेट्रो जोडणी मिळाली आहे. या मार्गाची लांबी 5.38 किलोमीटर इतकी आहे. पहिली गाडी सकाळी 6 वाजता सुटेल, तर शेवटची गाडी ही रात्री 10:15 ते 10:30 दरम्यान असेल. याची वारंवारता जर पाहिली तर सुमारे 9 मिनिटं 30 सेकंदानं सातत्यानं ही मेट्रो आपल्याला प्रत्येक स्टेशनवर पाहायला मिळेल. हा कॉरिडॉर चेंबूर आणि आसपासच्या भागांना अखंड मेट्रो सुविधा प्रदान करेल. त्याचबरोबर दैनंदिन प्रवाशांसाठी एक नवीन प्रवास पर्याय म्हणून या मेट्रोकडे पाहिलं जात आहे. तर अशी ही अत्यंत महत्त्वाची मेट्रो लाईन, या मेट्रो मार्गिकेला हिरवा झेंडा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी नुकताच दाखवला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या मेट्रोला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे मेट्रोतून प्रवास करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. साधारण एका स्टेशनवरून दुसऱ्या स्टेशनपर्यंत त्यांनी केलेला हा प्रवास आणि एकूणच पहिल्या टप्प्याचं लोकार्पण पार पडलेलं असलं तरी मेट्रो 2B याची एकूण लांबी जर आपण पाहिली तर सुमारे 23 किलोमीटरची ही मेट्रो असणार आहे आणि या मार्गिकेवर एकूण 20 स्थानकं असणार आहेत. महत्त्वाची स्थानकं त्यामध्ये DN नगर, वांद्रे, BKC, कुर्ला पूर्व, त्याचबरोबर चेंबूर आणि मंडाले ही या मार्गावरील काही प्रमुख स्थानकं आहेत. आणि हा मार्ग पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वे, मोनोरेल, मेट्रो लाईन 1 अर्थात घाटकोपर ते वर्सोवा, मेट्रो लाईन 2A अर्थात दहिसर ते DN नगर आणि मेट्रो लाईन 4 वडाळा ते कासारवडवली आणि मेट्रो लाईन 3 अर्थात कुलाबा ते सिब्स यांना जोडणारा दुवा म्हणून या मेट्रो 2B कडे पाहिलं जात आहे. तर अशा या अत्यंत महत्त्वाच्या मेट्रो लाईनचं लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडलेलं आहे आणि या मेट्रोला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी या मेट्रोमधून प्रवास देखील केला आहे. संपूर्ण उन्नत अशी ही मेट्रो आणि या मेट्रोमुळे चेंबूर त्याचबरोबर हार्बर लाईनवरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळालेला आहे. या पहिल्या टप्प्याची एकूण लांबी जर आपण पाहिली तर 5.38 किलोमीटर इतकी ही लांबी आहे. पहिली मेट्रो सकाळी 6 वाजता तर शेवटची मेट्रो ही 10:15 ते 10:30 दरम्यान असेल. मंडाले ते चेंबूर डायमंड गार्डन असा हा 5.38 किलोमीटरचा पहिला टप्पा. आज या टप्प्याचं लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडलेलं आहे. इतकंच नाही तर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी या मेट्रोमधून एका स्टेशनवरून दुसऱ्या स्टेशनपर्यंत प्रवास देखील केला आहे. पहिल्या टप्प्यामध्ये मेट्रो दर प्रत्येक 9.5 मिनिटांनी उपलब्ध असणार आहे. सकाळी 6 ते रात्री 10:30 पर्यंत ही मेट्रो धावणार आहे. या मार्गाच्या नियोजनासाठी MMRDAनं पहिल्यांदाच 360 डिग्री कॅमेरा असलेल्या ड्रोनचा वापर करून याचं अचूक सर्वेक्षण केलं होतं. या मार्गिकेसाठी मंडाले इथं 31 हेक्टर क्षेत्रावर
कारशे देखील बांधण्यात आलेला आहे. मेट्रो 2B प्रमुख वैशिष्ट्य जर आपण पाहायची झाली तर सध्या याचा पहिला टप्पा अर्थात 5.5 किलोमीटरचा हा टप्पा जरी सुरू झालेला असला तरी या एकूण मेट्रो मार्गिकेची लांबी ही जवळपास 23.600 किलोमीटर इतकी आहे, अर्थात 23.5 किलोमीटरच्या आसपास. आणि ही संपूर्ण मेट्रो ही उन्नत अर्थात जमिनीवरून धावणारी अशी ही मेट्रो आहे. या मार्गिकेवर एकूण 20 स्थानकं आहेत. यामध्ये प्रमुख स्थानकं जर आपण पाहायची झाली तर DN नगर, वांद्रे, BKC, कुर्ला पूर्व, चेंबूर आणि मंडाले ही या मार्गावरील काही प्रमुख स्थानकं आहेत. हा मार्ग पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वे, मोनोरेल, मेट्रो लाईन 1 अर्थात घाटकोपर ते वर्सोवा, मेट्रो लाईन 2A दहिसर ते DN नगर आणि मेट्रो लाईन 4 वडाळा ते कासारवडवली, त्याचबरोबर मेट्रो लाईन 3 कुलाबा ते सिब्ज यांना जोडणारा दुवा म्हणून या मेट्रो लाईनकडे पाहिलं जात आहे. आणि या मेट्रो लाईनच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण नुकतंच मुख्यमंत्री त्याचबरोबर दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये पार पडलेलं आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी या मेट्रो मार्गिकेला हिरवा झेंडा दाखवला आणि त्यानंतर त्यांनी या मेट्रोतून प्रवास देखील केलेला आहे. दरम्यान सकाळी दहिसर ते काशीगाव या मेट्रो लाईन 9चं लोकार्पण देखील मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडलेलं होतं. त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक त्याचबरोबर मीरा भाईंदरचे आमदार हे देखील उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं होतं. आणि त्यानंतर आज दिवसभर एक प्रकारे विकास कामांच्या लोकार्पणाचा धडाकाच मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी लावलेला आपल्याला पाहायला मिळतोय. कारण आता काही प्रकल्पांचं भूमिपूजन पार पडल्यानंतर मेट्रो लाईन 2Bचं लोकार्पण देखील मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडलेलं आहे. हिरवा झेंडा यांनी मेट्रो लाईन 2Bला दाखवला आणि त्यानंतर या मेट्रोमधून या तीनही नेत्यांनी एका स्टेशनवरून दुसऱ्या स्टेशनपर्यंत प्रवास देखील केला आहे. या मेट्रो लाईनची वैशिष्ट्य पुन्हा एकदा आपण पाहू. ही संपूर्ण मार्गिका जवळपास 23.5 किलोमीटर इतकी आहे. त्याचा पहिला टप्पा हा 5.5 किलोमीटरचा, ज्याचं लोकार्पण नुकतंच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडलंय. या मार्गिकेवर एकूण 20 स्थानकं आहेत. त्यापैकी 5 स्थानकांवर ही मेट्रो आता सुरू झालेली आहे. या मार्गिकेवरची प्रमुख स्थानकं जर आपण पाहिली तर DN नगर, वांद्रे, BKC अर्थात बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, त्याचबरोबर कुर्ला पूर्व, चेंबूर आणि मंडाले ही या मार्गावरील काही प्रमुख स्थानकं आहेत. हा मार्ग पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वे, त्याचबरोबर मोनोरेल, मेट्रो लाईन 1, मेट्रो लाईन 2A, मेट्रो लाईन 4 आणि मेट्रो लाईन 3 यांना जोडणारा दुवा म्हणून या मेट्रो लाईनकडे पाहिलं जातं. मंडाले ते चेंबूर डायमंड गार्डन असा हा 5.38 किलोमीटरचा पहिला टप्पा, ज्याचं लोकार्पण नुकतंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याचबरोबर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते पार पडलं आहे. हे दोन्ही दृश्य आपण पाहतो आहोत. एकीकडे मेट्रो लाईन 2Bला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी हिरवा झेंडा दाखवला आणि त्यानंतर याच मेट्रोमधून या तीनही नेत्यांनी एकत्रितपणे असा प्रवास केला आहे. या पहिल्या टप्प्यामध्ये ही मेट्रो दर 9.5 मिनिटांनी प्रवाशांना उपलब्ध होणार आहे.